कसं तिथं माझं सिलेक्शन झालं आणि त्याच्यापेक्षा जास्त माझ्या मामीचं स्वप्न होतं. माझे वडील शेतकरी असतात आणि काय अनुभव आला गाईस, एक नंबर होता. हे गाईज, मी प्रजिता बोरुड. तर माझी जी स्टोरी टेलिंगची स्टोरीज होत्या ना, त्याच्यामधल्या मी फक्त 7 स्टोरी तुम्हाला सांगितल्या आहेत. तर आता मी 8वी स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. खूप लोकांना जाणून घ्यायचंय की मी सिरियल्स मध्ये कसं काय काम केलं होतं, माझ्या नवऱ्याची बायको, परत स्वामिनी, ह्या सगळ्या सिरियल्स मध्ये मी कसं काम केलं, कसं तिथं माझं सिलेक्शन झालं आणि माझा सेटवरचा अनुभव काय होता, हे मी तुम्हाला या स्टोरी टेलिंग मध्ये सांगणार आहे. ना भूतासारखं घाबरवणार आहे, ना भूताच्या स्टोऱ्या सांगून तुम्हाला घाबरवणार आहे किंवा ब्ला 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 गोष्टी माझ्या आयुष्यात. मी आता जरा खुशीच्या गोष्टी सांगते तुम्हाला गाईज. सो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. माझ्या नवऱ्याची बायको ह्या सिरियल बद्दल मी तुम्हाला सांगते. म्हणजे त्या सिरियलला मी कशी गेले आणि तिथे जेव्हा माझं कास्टिंग कसं झालं. मी मुंबईला होते आणि मुंबईला नवीनच शिफ्ट झाले होते आणि मी थोडे सिरियल्स म्हणजे बाप माणूस मध्ये कॅरेक्टर रोल, मोलकरीण मध्ये असं कॅरेक्टर रोल वगैरे केलं होतं आणि तो छोटूसा माझा अनुभव होता. तर मी म्हणजे तिथं कसं असतं की कोऑर्डिनेटर्स असतात, कास्टिंग डायरेक्टर्स असतात. तर मी कोऑर्डिनेटर थ्रू पहिले कामं करायचे. बट माझ्या नवऱ्याची बायको या सिरियल मध्ये माझं कास्टिंग डायरेक्टर थ्रू तिथं माझी कास्टिंग झाली होती. त्यांचं नाव होतं विजय आणि माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत काम करायचं माझ्यापेक्षा जास्त माझ्या मामीचं स्वप्न होतं. ती मला सारखी म्हणायची, सोने तू माझ्या नवऱ्याची बायको ना या सिरियल मध्ये तरी तू काम कर यार प्लीज. तर मग तिच्या प्रेयर्स सक्सेसफुल झाल्या एक दिवस आणि आम्ही असेच म्हणजे गोरेगावला आम्ही बॅचलर राहत होतो आणि तिथे सगळे असेच आम्ही दुपारच्या जेवणाचा प्लॅनिंग करत होतो 1-2 वाजता असं. आणि मला मेसेज आला विजय सरांचा. मी त्यांना म्हणजे मी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते बरेच दिवस मुंबईला आल्यापासून आणि मी त्यांना ना एक आठवड्याभरातून 2दा माझी मी प्रोफाईल त्यांना पाठवतच राहायची की काही आलं तर मला सांगा सर प्लीज, काय असेल तर मला सांगा. आणि जवळजवळ 15 ते 20 दिवसानंतर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि म्हणे की असं असं कास्टिंग आहे. 1 का 2 वाजता मला कॉल केला त्यांनी दुपारचे, असं असं कास्टिंग आहे तर तू करशील का आणि तुला आहे का वेळ. तर एक पटक्कीनी गाईज बॅग बिग पॅक केल्या आणि मी गोरेगावला राहायचे. गोरेगाववरून मला ठाण्याला यायचं होतं आणि ठाण्याला घोडबंदर साईडला सेट असतात, मराठी सेट तिकडे होते तेव्हा. आणि माझ्या नवऱ्याची बायको या सिरियलचं प्रोडक्शन हाऊस ट्रम्पकार्ड प्रोडक्शन हाऊस होतं आणि ते खूप छान प्रोडक्शन हाऊस यार. ट्रीटमेंट म्हणजे बेस्ट ट्रीटमेंट आहे यार तिथे ऍक्टरला. माझ्या नवऱ्याची बायको ह्या सिरियल मध्ये माझं सिलेक्शन कास्टिंग डायरेक्टर थ्रू झालं आणि मग मला सांगितलेला टाइम 3 वाजेपर्यंत पोहोचा. तर मग मी 1:30 वाजता निघाले आणि मी तिथे 3च्या आधीच पोहोचले होते. आणि तिथे पोहोचल्याच्या नंतर मग त्यांनी मला म्हणजे सांगितलं की कॉस्ट्युम चेंज करा. माझा त्याच्यामध्ये सीन माझा असा होता, शलाकाचं कॅरेक्टर होतं. माझे वडील शेतकरी असतात आणि मी शेतकऱ्याचं करतोय आणि इतकं मस्त वाटून जातं ना ते सगळं गाईज. आणि त्याच्यानंतर 3 दिवसानंतर मी मला वाटते कुठेतरी अंधेरीला होते, शॉपिंग वगैरे करायला गेले होते आणि शॉपिंग करताच मला एका माझ्या मैत्रिणीचा कमलचा कॉल आला. हॅलो प्रजे, की अगं तू टीव्हीत दिसते, माझ्या नवऱ्याची बायकोचा एपिसोड आलाय तुझा. हे गाईस काय फिलिंग आहे, एक नंबर. आणि मामीनी तर सगळ्यात चाळीत सांगितलं, सोनी आज माझ्या नवऱ्याची बायको सिरियल मध्ये दिसते वगैरे. सो बेस्ट फिलिंग होती गाईस. आणि खरंच ट्रम्पकार्ड प्रोडक्शन हाऊस मध्ये ना खरंच काम करणं म्हणजे बेस्ट 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 सगळ्यात बेस्ट सेट. माझ्या नवऱ्याची बायको या सेटवर जी ट्रीटमेंट दिली आणि जे काय अनुभव आला गाईस, एक नंबर होता. आणि खरंच माझी जर्नी अशी होती सिरियलची, माझ्या नवऱ्याची बायको ओनली मी त्या सिरियल बद्दल सांगते. इतकी सुंदर जर्नी होती आणि कास्टिंग डायरेक्टर थ्रूच माझं सिलेक्शन झालं होतं. आणि पेमेंट तर मी नाही सांगणार किती घेतला, पण पेमेंट पण चांगला घेतला होता. आणि खूप मस्त म्हणजे त्या सेटवर छान वातावरण होतं, सगळं खूप मस्त होतं. सो गाईज, ही होती माझ्या नवऱ्याची बायको या सिरियल मध्ये मी कसं काम केलंय, खूप लोकांना जाणून घ्यायचं होतं. तर ही होती बेसिकली माझी स्टोरी. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट्स मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. थँक्यू, बाय बाय.